अकृत्रिम असा स्नेहभाव तर होताच, पण त्याबरोबरच एक आध्यात्मिक शक्ती, विवेकानंदांच्याकडनं काही कार्य करून घेण्याच्या, हे रामकृष्णांना अगदी सुरुवातीला नरेंद्रांना पाहिल्याच जाणवलं होतं. त्यांना जी दिव्य दर्शनं झालेली होती अगोदर, त्या दिव्य दर्शनांच्या मध्ये अशा काही व्यक्ती येणार आहेत की ज्यांना या भारताच्या सनातन धर्माचा गाभा नक्की काय आहे हे सांगायला लागेल, आणि त्यापुढे जगामध्ये या गोष्टी प्रस्तुत करतील. अशा प्रकारचं काही कार्य आपल्याकडे आहे हे जगन्मातेने रामकृष्णांना सांगितलं होतं असं त्यांच्या भाषेमध्ये. आणि अनेक शिष्य येतील, ते जे अनेक शिष्य येतील त्यांची जणू काही रामकृष्ण वाट पाहतात. कारण एखादी गोष्ट जगन्मातेने जर का सांगितली की असं असं होईल, तर ती गोष्ट तशी झाल्याशिवाय मुळीच राहत नसे. कारण त्या सगळ्या अवस्थेमध्ये तशा प्रकारची ती व्यक्ती येईल हे त्यांना अगोदर कळून गेलं होतं. पण तसं कळून गेलं तरी देखील त्या व्यक्ती अजून काय येत नाही आहेत याच्यासाठी ते तुम्ही कोण कुठे आहात रे या म्हणून ते हाक मारत असत. या गोष्टीचं काय कारण असावं, तर त्यांना या गोष्टीच्या बाबतीमध्ये संदिग्धता नव्हती की आपल्याला होणारी जी दर्शनं आहेत ती गोष्ट खरी आहेत का भ्रामक आहेत, असं त्यांना संदिग्धता नव्हती. पण असं झाल्यानंतर मध्ये काळ जायला लागल्यानंतर व्यक्तिमत्वाच्या पातळीवरती यायला लागतं का काय, आध्यात्मिक पातळीवरून अशी थोडीशी स्थिती निर्माण होते. त्या ह्याच्यामध्ये त्यांना कुठेही संदिग्धता नसली तरी सुद्धा काही काळानंतर जसे जसे हे शिष्य यायला लागले त्यावेळेला रामकृष्ण थोडेसे तयार होते की अशा प्रकारे काही व्यक्ती येणार आहेत आणि त्या एक्सेप्शनली काही विशेष आध्यात्मिक अशा प्रकारची क्षमता असणाऱ्या आहेत हे त्यांना माहिती होतं. आणि त्याच्यामध्ये नरेंद्रनाथ ही सर्वाधिक क्षमता असणारी व्यक्ती आहे हे पण त्यांना माहिती होतं. असं येणारी व्यक्तींच्यापैकी, आणि ती समोर आल्या आल्या त्यांना कळलं की ही ती व्यक्ती म्हणून.
मग त्याच्यानंतर निर्णय त्याला थोडं थोडं तपासून बघितलं आणि त्यांना हे लक्षात आलं की ह्याला थोडासा आकार देणं हे आपल्याकडचं काम आहे. आणि तो थोडासा आकार देण्याच्यासाठी ह्या व्यक्तीचा स्वभाव विशेष समजून घेऊन अगोदर कितीतरी दिवस रामकृष्णांच्याकडे विवेकानंद नरेंद्र येत असताना कित्येक दिवस रामकृष्णांनी सांगितले, कितीतरी काळ असा गेला, कित्येक महिने असे गेले की नरेंद्र कोण आहे, त्याला आई वडील आहेत, त्याच्यानंतर भाऊ बहीण आहे, ते कोण आहे, ते कुठे राहतात, याची काही चौकशी त्यांनी केली नव्हती. कारण की त्यांना हे नक्की माहिती होतं की ही गोष्ट आहे आपल्या त्याच्यामध्ये. नरेंद्रनाथांना थोडंसं कधी कधी म्हणजे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उपहास गर्भ पद्धतीने बोलता येत होता, बोलायचे. म्हणजे आता कुठल्या तरी एका डॉक्टरनी रामकृष्णांना असं सांगितलं की हा तुमचा आजार बरा झाला की तुम्हाला होमिओपॅथीच्या पद्धतीने डॉक्टरकी करायला लागेल, असं त्यांनी त्यांना सांगितलं. त्याच्यावरती एकदम नरेंद्र असं म्हणले की जगामध्ये जी गोष्ट ती व्यक्ती करत असते तीच गोष्ट सगळ्यात मोठी वाटते त्याला. तसं एक वाक्य उद्गारले ते, चांभाराला चांबड्या इतकी जगामध्ये सर्वात मोठी गोष्ट नाही, नथिंग लाईक लेदर. त्याप्रमाणे तुम्ही तुमचा व्यवसाय सोडून काहीच मोठं नाही असं सहज गमतीने का होईना, परंतु ते खूप तिरकं बोलत असत. ते तिरकं बोलत असत याच्याबद्दल रामकृष्ण कधी रागवत नसत. तुमच्या डोक्याचे हे भ्रम आहेत, तुमच्या डोक्याचे हे खेळ आहेत असं म्हणले तरी रागवत नसत. सगळे लोक सगळं जग तुम्हाला ईश्वर म्हणे नका, पण मी तसं मला वाटल्याशिवाय म्हणणार नाही. नरेंद्रनाथ, कारण की त्यांना त्या गोष्टीची माहिती होती की मी नाही असं काही करणार. ज्या पद्धतीत ते वाढलेले होते आणि विशेष करून सायंटिफिक ॲटिट्यूड असणारी व्यक्ती सहसा व्यक्तिपूजक नसते, पण व्यक्तिपूजक स्वतःला बनवण्याचा आजूबाजूच्या वातावरणाच्या मुळे ती थोडासा आव आणत असते. तसा पण कधी नरेंद्रांनी आणला नाही. याचा अर्थ मोठेपणा असेल मान्य करीन, पण याचा अर्थ लोक म्हणतात म्हणून मी तुम्हाला मोठं म्हणणार नाही. संघर्ष खूप असायचा. आजूबाजूचे सगळे जे काही लोक होते ते भावना प्रधान होते आणि नरेंद्र त्या भावनाशील होते पण भावना प्रधान नव्हते. तर या सगळ्या गोष्टीच्या मध्ये इतरही रामकृष्णांचे जे शिष्य होते त्यांच्याशी नरेंद्रनाथांचा शाब्दिक संघर्ष विलक्षण होत असत. ते रामकृष्णांवरती विलक्षण टीका करत असत. ते इतर भक्तांना मुळीच आवडत नसत आणि हे टीका केल्याशिवाय राहू शकत नसत. पुण्याला जन्मलेले नसताना पण नरेंद्रनाथांना ही जाणीव होती आतून एक अंतस्थ शक्ती आहे आणि अंतस्थ शक्ती आहे ती काही केली तरी देखील ती आपल्याला फिरवती आहे आणि फिरवणार आहे हे त्याला कुठेतरी जाणवत होतं. कारण की तो सगळा दारिद्र्याचा काळ, भीक मागणे जी माझ्या स्वभावामध्ये नाही अशा पद्धतीमध्ये आर्थिक मदत मागणे, त्याच्यानंतर कसं बसं ते घर उभं करणे, एका बाजूला रामकृष्णांचे देह ठेवण्याची वेळ जवळ आलेली आहे याची कुठेतरी त्यांना जाणीव झालेली होती. आणि या सगळ्याच्यामध्ये अगदी सुरुवातीच्या काळापासून रामकृष्णांच्याकडे नित्यनियमाने जाणारे, त्याच्यानंतर मध्ये त्या आर्थिक परिस्थितीच्यामुळे 5-6 महिने रुसलेले होते, त्याच्यामधनं पुन्हा ते रामकृष्णांच्याकडे जाईपर्यंत एवढा सगळा काळ होईपर्यंत रामकृष्णांच्या गळ्याचा आजार वाढून गेला. रामकृष्णांनी त्यांना
ध्यान शिकवलेलं होतं आणि तरी देखील ते ध्यान करायला लागायला त्यांना थोडासा वेळ जात होता. याचं कारण की निराकार ब्रह्माचं ध्यान ते करतच होते, पण ते जमत नव्हतं. एखाद्या व्यक्तीचं भावनेने पण होऊ शकतं, काही पूर्वजन्मीचे काही आपली वाटचाल झालेली असते त्याच्यातनं सुद्धा एखाद्या स्थानापाशी होऊ शकतं. हे सगळं झालं तर याचा अर्थ समाधी लागली असा होत नाही. तर इंटरनलायझेशन झालं तरी देखील त्यामुळे ती गोष्ट अशा प्रकारे अनुभूतीची आहे, थोड्याफार प्रमाणामध्ये हे कळलं तरी देखील ही अंतिम अनुभूती नाही हे पण नरेंद्रनाथांना कळत होतं. कारण की ते दुसऱ्यांच्या बाबतीत जितके संदेहवादी होते तितके स्वतःच्या अनुभूतीच्या बाबतीमध्ये पण होते. आणि ही गोष्ट सर्वसाधारण साधकाच्या जवळ पाहायला मिळत नाही. याचं कारण त्याला थोडी अनुभूती आली की एकदम त्याला घाई झालेली असते की आपण अंतिम अवस्थेला चाललेलो आहोत अशी. आणि असं कधीही कोणी अंतिम अवस्थेला खाडकन जात नसतं. तर ही जी काही अनुभूती त्या व्यक्तीला आलेली असतं आणि त्या व्यक्तीला आलेली ती जी अंतिम अनुभूती, या दोन गोष्टींच्या मध्ये असलेला फरक हे मला पटलं पाहिजे. जसं दुसऱ्यांचं म्हणणं तसंच मला आलेली अनुभूती पण मला पटली पाहिजे असा नरेंद्रनाथांचा आग्रह होता. त्यावेळेस संघर्ष जो होता तो बाह्य परिस्थिती, बाह्य लोक, या सगळ्या लोक यांच्यापेक्षा रामकृष्णांना गुरु म्हणून मान्य करणं यासाठी केलेला संघर्ष हा मोठा होता त्या मानाने. पण त्याला फारसा काही काळ गेला नाही, कारण की रामकृष्णांची त्या सगळ्या गोष्टी समजून घेण्या इतकी बुद्धी नरेंद्रांना नक्कीच होती. ते फक्त आडवाआडवी करणारी व्यक्ती होते असं नव्हे. मग त्यानंतर पुढे त्यांचं रामकृष्णांनी देह ठेवल्यानंतर नरेंद्रनाथांनी जे काही काम केलं वगैरे त्या सर्व ठिकाणी त्यांना निम्या प्रकारचे संदेह निर्माण झाले. काही वेळेला संघर्ष निर्माण झाले. जसं की ज्या वेळेला ते विश्वविजेते असे झाले सर्व धर्म परिषदेमध्ये, विवेकानंदांच्या इतकं मोठं कुणीच नाही असं सर्व वृत्तपत्रांनी एकमुखाने सांगितलं. भारतीय अध्यात्मशास्त्राच्या बाबतीमध्ये त्यावेळेला ख्रिश्चन लोकांनी अत्यंत वेडेवाकडे घाणेरडे आरोप त्यांच्यावरती करायला सुरुवात केली. कारण की सगळं आपल्याकडचंच लोक यांना मोठं म्हणतात, तर मग आपल्या धर्माचं काय राहील, मग काय करा, खेचा द्याला खाली, अशा प्रकारची सगळ्यात घाणेरडी जी वृत्ती असते ती वृत्तीचं प्रदर्शन या ख्रिस्ती मिशनरी लोकांनी, आणि दुसरं म्हणजे या थिओसॉफिस्ट लोकांनी, आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांचेच हे जे ब्राह्मण समाजाचे प्रतापचंद्र मुजुमदार हे त्यावेळेला तिथं होते, त्यांनी हा आमचा रिप्रेझेंटेटिव्हच नाही अशा प्रकारचं सांगून वाटेल तशा प्रकारचे वाईट आरोप की हा अतिशय वाईट कुळामध्ये जन्मलेला आहे, वाईट संगतीचा माणूस आहे, वाईट वागणारा माणूस आहे, त्यामुळे हा म्हणतो तो आमचा खरा धर्म नाही वगैरे वगैरे असला मूर्खपणा भरपूर तिथं प्रदर्शनं केली. या सगळ्या गोष्टीला विवेकानंदांनी संघर्षाचं स्वरूप दिलं नाही. त्यांनी असं केलं की त्यांना काय म्हणायचं ते म्हणू देत. त्याच्यावरती त्यांनी अवाक्षर देखील काढलं नाही. त्यांनी त्यांना कॉन्ट्रॅडिक्ट केलं नाही. कुठेतरी याच्यामध्ये वर्तमानपत्राच्या मध्ये त्यानंतर त्यांना मुलाखती देणे, त्याच्यानंतर हे आपलं बाजू मांडणे, काही केलं नाही. त्यांनी आपलं काम करत राहिले आणि समाज त्यांच्या पाठीमागे येत राहील. आणि इतकंच नव्हे तर सगळ्यांना सांभाळून घेत ते बोलत नव्हते त्यावेळेला. म्हणजे ख्रिस्ती लोकांच्या पाशी बोलताना ख्रिस्ती लोकांना हे कळत होतं की ख्रिश्चन धर्माचा या माणसांनी नीट अभ्यास केलेला आहे, भगवान येशू ख्रिस्तांच्या बद्दल याच्या मनामध्ये विलक्षण प्रेम आहे, आणि ही गोष्ट त्यांची दाखवण्याच्यासाठी नव्हते. ज्या वेळेला वराहनगर मठामध्ये पुढे मागे आपण काही कार्य करणार आहोत अशा प्रकारची पुसटची कल्पना सुद्धा त्यांना नव्हती. त्यावेळेलाच त्या मठामध्ये जी निरनिराळी पुस्तकं वाचली जात त्या पुस्तकामध्ये जॉन एफ केम्पिसचं इमिटेशन्स ऑफ क्राइस्ट हे पुस्तक वाचलं जात असे. त्याच्यामुळे क्राइस्तचं असलेल्या आणि
ख्रिश्चन धर्माच्या धारणांच्या नुसार दिव्य अनुभूती आणि दिव्य पातळींचं वाचन त्या ठिकाणी केलं जात असे. त्यामुळे या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये विवेकानंदांना कुठेही संदिग्धता नव्हती. ख्रिश्चन लोकांच्या बद्दल नव्हे, पण ख्रिस्ती धर्माच्या बद्दल पण नव्हे, तर येशू ख्रिस्ताच्या बद्दल अंतःकरणापासून त्यांच्या मनामध्ये प्रेम, जे काही प्रेम होतं ते खरं होतं. त्यामुळे त्या प्रेमावरती कुणाला आक्षेप घेता येणं शक्य नव्हतं. म्हणूनच सगळ्या ख्रिस्ती लोकांच्या मध्ये ज्या वेळेला येऊन बोलत असत त्यावेळेला उभं राहून त्यामध्ये कुठे तुमचा ख्रिस्ती धर्म, तुमच्या या स्वार्थी ध्वंसामध्ये जे सगळ्या जगामध्ये हिंसा तुम्ही आरंभलेली आहे त्या स्वार्थी ध्वंसामध्ये येशूचं स्थान कुठं आहे असा स्वच्छ सवाल त्या सर्व ख्रिस्ती बांधवांना ते कळत असत. नाही कुठेतरी ख्रिश्चन लोकांचे कौतुक करत 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 स्वतःला मोठेपणा मिळवणं अशी त्यांची पद्धतच नव्हती. आणि का ते अनस्टडीड कधीही बोलत नव्हते. त्यामुळे या ख्रिस्ती मिशनरी, थिओसॉफिस्ट आणि ब्राह्मण समाजच्या लोकांनी त्यांची विलक्षण बदनामी केली. पण हे त्यांना युद्ध करण्याच्यासाठी आवश्यक वाटलंच नाही, कारण की यांच्याशी कशाला युद्ध करायचं. मला जे मांडायचं आहे त्यासाठी माझी सर्व शक्ती मी पणाला लावीन. ह्या लोकांची उत्तरं देत जर का मी शक्ती पणाला लावली तर हे कार्य होणारच नाही. आणि ही सगळी गोष्ट त्यांना रामकृष्णांच्याकडून प्राप्त झालेली होती. हे आपल्याला आश्चर्य वाटेल, हे असं कसं रामकृष्णांच्या बाबतीत असं कुठे. ज्या वेळेला केशवचंद्र सेन हे ब्राह्मण समाजाला घालून दिलेल्या नियमाच्या स्वतःच विरुद्ध वागले मुलीच्या लग्नाच्या बाबतीमध्ये, आणि मग त्यांच्यानंतर ते सगळ्या समाजाच्या टीकेचं लक्ष झाले. आणि मग त्याच्यानंतर तो ब्राह्मण समाज जो मोठा होता, एखादी ऑर्गनायझेशन ज्या वेळेला मोठी होते त्यावेळेला ती केवळ वैचारिक पायावरती उभी राहिलेली असेल तर ती फुटायला वेळ लागत नाही. तिच्यासाठी म्हणून स्वार्थत्यागी महात्म्यांची जी काही योगदानं असतात त्याच्या पायी उभे राहिलेली असेल तर ती फुटत नाही. त्यामुळे केवळ वैचारिक जे असतं ते सगळं विस्कळीत होण्याची शक्यता असते. आणि त्याचप्रमाणे ब्राह्मण समाजाचं झालं. ते सगळे फुटले, 3 तुकडे झाले त्याचे. आणि मजा म्हणजे यातले सगळे जे नेते होते ते सगळे रामकृष्णांच्याकडे येणारे होते. आणि त्या फुटण्याच्या काळात सुद्धा ते रामकृष्णांच्याकडे येत होते. आणि अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर ज्यावेळेला ते येत असत त्यावेळेला आपापच की रामकृष्ण कुणाशी कसे वागतात, कुणाला कसा पाठिंबा देतात, त्याच्यानंतर त्याच्यावरती त्याला प्रसिद्धी मिळणं हे शक्य होतं खूप मोठ्या प्रमाणावरती. पण रामकृष्णांच्या बाबतीमध्ये अशी गोष्ट होत असे की ज्यावेळेला ते त्या ठिकाणी जात असत त्यावेळेला ईश्वरविषयक गोष्टी इतक्या सखोलतेने चाललेल्या असायच्या की हे विषय काढायला वेळच मिळत नसे. रामकृष्ण स्वतःच्या दिव्यभावामध्ये असत आणि त्याच्यामध्ये असलेल्या त्या दिव्यभावाच्या मधनं इतरांशी बोलत असताना तो दिव्यभाव प्रदान करणे, कधी कधी स्वतः समाधी अवस्थेमध्ये जाणे, या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला त्या फुटीर वातावरणामध्ये ज्यावेळेला ते लोक येत असत तिथे त्यावेळेला त्यांना एक शब्द देखील कधी काढता आला नाही की आमचं असं असं चाललेलं आहे, तुमचा आम्हाला पाठिंबा आहे का वगैरे वगैरे काही देखील करताच आलं नाही. आणि हे विवेकानंदांनी पाहिलं होतं की रामकृष्णांच्या बाबतीत ही गोष्ट झालेली आहे. त्या काळामध्ये ज्या इतके ते पूर्णपणाने दिव्य भावामध्ये असत. ज्यावेळेला ज्या 5 महिन्यांच्या काळामध्ये विवेकानंद रामकृष्णांच्याकडे येत नव्हते, त्या साधारण 4.5 महिन्यांचा काळ होता, त्या काळामध्ये सुद्धा अनेक वावड्या उठून रामकृष्णांच्या बाबतीत काय होतं, विवेकानंद तर विलक्षण अस्वस्थ होते, रामकृष्णांच्या बाबतीत काय होतं हे जर का तुम्ही बघितलं तर त्याचा अभ्यास केल्यानंतर असं कळतं रामकृष्ण मुळीच अस्वस्थ नव्हते. आणि किंबहुना त्यांच्या दररोजच्या गोष्टींच्या मध्ये थोडा सुद्धा फरक झालेला नव्हता. जे लोक त्यांच्याकडे येत असत त्यांच्याशी ते संवाद करणे, त्यांना निरनिराळ्या प्रकारे ते प्रबोधन करणे, त्याच्यानंतर दिव्य अवस्थांच्या बाबतीमध्ये ते इतरांना नीटपणाने समजून सांगणे, स्वतः त्या अवस्थांच्या मध्ये राहणे, मोठ्या आनंदात राहणे, त्याच्यानंतर मोठे हास्यविनोद करणे, या सगळ्या याच्यामध्ये कुठेही त्यांच्या मनाला किंचितही मरगळ आलेली नव्हती. आध्यात्मिक पातळीवरती संपूर्ण जीवन ते जगत होते. त्यामुळे नरेंद्राचं येणं जाणं ही त्यांच्या आध्यात्मिक पातळीमध्ये
किंचितही खालीवर होण्याचं काही कारण नव्हतं. स्थितप्रज्ञस्य का भाषा, हा प्रश्नाचं उत्तर रामकृष्ण हे आहे. कारण की ईश्वर तत्वामध्ये त्यांची बुद्धी स्थिर झालेली होती, त्यामुळे त्यांना विचलित होण्याचा काहीच प्रश्न नव्हता. विचलित होत होते ते नरेंद्रनाथ. पण ते यांच्याकडनं हे सगळं शिकलेले होते की अरे अरे असलं काही करायचं नसतं, लोकांच्या टीकेला तोंड द्यायचं नसतं. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना रामकृष्णांनी ते हाती चले अपने चाल, ती जी म्हण आहे, तर त्या म्हणीच्या नुसार एकदा रामकृष्णांनी हाती चाललेला आहे आणि कुत्रे खूप भुंकता आहेत, तर नरेंद्रना एकदा असं विचारलं की नरेंद्र, अशा प्रकारे एकदा जर का तू काही चाललास आणि मग त्याच्यानंतर लोक जर का तुझ्यावर टीका करतील तर तू काय बरं करशील? तर त्याच्यावरती नरेंद्र काय विचारला, तर कुत्ते भुंकतायत असं मी समजतो. तर त्याच्यावर सगळेजण हसले आणि त्याच्यावर रामकृष्ण, अरे अरे इतक्या लांब यांनी जावं का हो, इतक्या लांब यांनी जावं का हो, म्हणजे अशा रीतीने लोकांनी टीका केली तर त्या टीकेला तितक्याच कडवटपणाने उत्तर देणं हे योग्य नाही, हे रामकृष्णांनी एका छोट्या शब्दामध्ये सांगितलं होतं. इतक्या लांब यांनी जावं का हो. आणि ही गोष्ट नरेंद्रनाथाच्या मनात ठसलेली होती की सामाजिक कार्य करायचं असेल तर कुत्ते भुंके हजार अशा प्रकारच्या शब्दांच्या मध्ये ते व्यक्त करायचं नसतं, आपण शांतच राहायचं असतं. हे सहजासहजी ते शिकून गेले, जरी देखील ती त्यांची खरोखरीची व्यक्तिमत्वाची स्थिती तशी नव्हती. व्यक्तिमत्वाची स्थिती ठोक्याला ठोका देणं हीच होती. पण कार्य करताना असलं करून चालत नाही. आणि ते करतानाच लोकांना सांभाळायचं नाही, तर कार्य सांभाळायचं, त्याच्यासाठी विरोध करायचा नाही आणि मध्यवर्ती कार्याची धारा सांभाळायची. त्याच्यासाठी म्हणून लोकांच्या गालावरून आणि पाठीवरून हात फिरवत बसायचं नाही, आपलं आपलं काम करायचं. यासाठी म्हणून त्यांना फार मोठं युद्ध नाही करायला लागलं. दिसायला दिसतं की ते खूप मोठं युद्ध केलं त्यांनी, पण त्यांनी युद्ध काही फार मोठं केलं नाही, कारण की सहज होतं. दुसरं एक युद्ध त्यांच्या मनामध्ये निर्माण झालं होतं. याचं कारण असं होतं की आध्यात्मिक अनुभूती एका विशिष्ट पातळीपर्यंत घेतल्यानंतर रामकृष्णांनी सांगितलं होतं की हा जर का हीच आध्यात्मिक अनुभूती पुन्हा घेईल तर हा देह ठेवणार नाही, कारण की हा तसा मुळातच अलिप्त आहे. त्यामुळे ह्याने जर का या आध्यात्मिक अनुभूती पुन्हा पुन्हा घेतल्या तर तो देह ठेवणार नाही. त्यांनी शारदानंदांना वगैरे बजावून सांगितलं होतं, नरेंद्र असलं काही बोलायला लागला तर त्याच्यापुढे कामाचे डोंगर रचून ठेवा. आणि ते तसंच करत असत, कारण की त्याची ओढ होती ती निराकाराकडे होते. त्याच्यामुळे याच्यामध्ये माझं कर्म, त्याच्यानंतर माझा मोठेपण आहे तर नव्हतंच, पण मी करता आणि मी काहीतरी कार्य उभं करेन वगैरे ही पण भाव त्याच्यामध्ये नव्हते. नरेंद्र हे जसे रामकृष्ण मुळात आध्यात्मिक होते तसे नरेंद्रनाथ होते. रामकृष्णांनी कळवलं असा तो मुलगा म्हणजे काय विचारायलाच नको. तरुण मुलं कशी जशा असतात तशा प्रकारे आडदांड आणि त्याच्यानंतर कपडे बिपडे कसेही, केस विस्कटलेले, असा थोडासा आपल्या शब्दामध्ये भिन्नाट वाटणारा मुलगा. आणि तो ज्या वेळेला त्यांच्यापाशी गेला त्यावेळेला रामकृष्ण इतके आकर्षित झाले. त्यावेळेला बाकीच्या लोकांनी त्यांना असं विचारलं की अहो एवढं काय त्या मुलामध्ये तुम्ही पाहिलं? तर त्यावेळेला ते म्हणले, अरे केस विस्कटलेले, कपडे वगैरे तसे आहेत, पण डोळे बघितलेस, आतमध्ये कुठेतरी ओढले गेलेले आहेत, आतमध्ये कुठेतरी खेचले गेलेले आहेत. हा फरक होता. सर्वसाधारण तरुणांच्या मध्ये इतर सर्व वृत्ती होत्या, पण एखाद्या उदात्त गोष्टीशी अंतःकरण पूर्ण जोडलेलं होतं आणि ते कायमचं जोडलेलं होतं. ते कधीही बेबंद वागले नाही. नीतिमत्तेच्या बाबतीत तर बोलायलाच नको की एका तरुण सुंदर श्रीमंत स्त्रीनी अमेरिकेमध्ये स्वामीजी त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी असताना, एकटे असताना ती मुलगी एकटी गेली आणि त्याच्यानंतर तिने स्वामीजींना असं म्हटलं की तुझी इच्छा काय आहे, असं स्वामींनी तिला विचारलं. आता सगळी परिस्थिती अशा प्रकारची असताना ती असं म्हणली की तुमच्यासारखा एक मुलगा व्हावा अशी माझी इच्छा आहे. त्याच्यावर म्हणले स्वामी असं म्हणाले, मग उशीर कशाला, माते मीच तुझा मुलगा. सुखम बंधात प्रमुच्यते. सहजपणाने बंध नाहीच आहे. बंध माझ्या मनात आसक्ती असेल तरच बंध आहे, अन्यथा बंध नाही आहे.
समाजामध्ये लोक कसे कपडे घालतात, कसे वावरतात, तुझं लक्ष कुठं आहे? हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. तर तुमची आध्यात्मिकता कच्ची असल्यामुळे या सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये त्रास होतो. विवेकानंदांच्या बाबतीत असं त्यांना कधीही झालं नाही. ते सगळं रामकृष्णाने ओळखलेलं होतं आणि विवेकानंदांना हळूहळू पटायला लागलं होतं की असं काही ते म्हणतायत त्यांचं कधीच खोटं होत नाही, हे त्यांनी अनेक वेळा पडताळून पाहिलेलं होतं. तरी देखील आध्यात्मिक अंतिम अनुभूतीच्या साठी म्हणून संघर्ष हा विवेकानंदांना करायला लागला. याचं कारण की ती दरिद्री परिस्थिती, वडील गेलेले, हे अगदी घाणेरड्या पातळीवरती सगळं आणणं चाललेलं आहे, आईवरती विलक्षण प्रेम आहे, त्याच वेळी रामकृष्ण जाण्याची वेळ जवळ आलेली आहे आणि या सगळ्या अवस्थेच्या मध्ये की इतर सर्व गोष्टींचा निरोध आपोआप होतो, अशी रामकृष्णांची डायरेक्ट मेथड होती. आणि ते नरेंद्रला सांगत असताना नरेंद्र एका विशिष्ट निराकार ब्रह्म वगैरे या पद्धतीने ते करत होते, त्यामुळे त्या दोन गोष्टी काही मॅच नव्हते होत. मग रामकृष्णांची समाधी अवस्था ते पाहिल्यानंतर लक्षात येत असे की हा माणूस आता या पृथ्वी तलावरच्या कुठल्याही गोष्टीशी संबंधित नसतो, त्या दिव्य तत्वाशीच संबंधित आहे. त्यांच्याकडे पाहिल्या कळत असत त्या अवस्थेमध्ये समाधीच्या. तर नरेंद्रनाथांना हे म्हणत समजवतं की ही अवस्था तर सखोल आहे, पण मला ही अवस्था नाही प्राप्त होत आहे, कारण की मी वैचारिक दृष्टीने निराकार ब्रह्म पाहण्याचा प्रयत्न करतो. आणि रामकृष्णांनी पण एका बाजूने त्यांना असं सांगितलं की तू हे असलं काही करू शकणार नाही. खूपच तारांबळ त्यांची झाली माणसे की एका बाजूला प्रेम आहे, ओढता आहे, त्याच्यानंतर मी वाटेल ते कर्तृत्व करून दाखवू शकतो. ज्या लोकांनी अन्याय केलेले आहेत त्या सगळ्या लोकांच्या डोक्यावरती मी नाचू शकतो, अशा प्रकारची जरी प्रवृत्ती नसली तरी अशा रीतीने करून दाखवण्याचं त्या वयामध्ये कर्तृत्व असताना थांबवायला लागणं हे युद्ध होतं. नाही, आपल्याला हे करायचं नाही. तशाच परिस्थितीमध्ये त्यांनी एकदा ते करायचा प्रयत्न पण केला. आणि ते करायचा प्रयत्न केल्यानंतर की अभ्यास वगैरे करू आपण, जरा काहीतरी करायचं, पण त्यांच्या छातीमध्ये अशी विलक्षण धडधड व्हायला लागली, डोकं असं खूप गरगर फिरायला लागलं आणि अभ्यास करायचा आणि आता हे ऐहिक जीवनाच्या मध्ये जायचं, कारण तिथं काहीतरी आपल्याला करून दाखवायचं वगैरे असल्या काही प्रवृत्ती त्यांच्या अनुसरून ते काही करायला लागले. तर आता माझी हृदयक्रिया बंद पडते का काय असं त्यांना वाटायला लागलं. अशा प्रकारची शारीरिक अवस्था सुद्धा वाईट झाली. ते सगळं फेकून देऊन पळत ते काशीपूरला निघाले रामकृष्णांच्या जवळ. त्यांनी असं वर्णन केलेलं आहे, पळत असताना चपला एका बाजूला पडून गेल्या, तसाच अनवाळी पडतोय आणि काही एकदा असं जाऊन त्यांच्या त्या ठिकाणी जाऊन आदळलो. त्यांना हे कळून गेलं की आपण नाही असं करू शकणार. त्यांच्या घरातल्या लोकांचा खूप आग्रह होता की थोडंसं तरी त्यांनी काही करावं, कारण की शेवटी नरेंद्र हा एकटाच करता होता त्यावेळेला. त्याचे जे खाली महेंद्रनाथ होते ते शिक्षणाच्या अवस्थेमध्ये होते, त्यांच्या शिक्षणाला पण पैसा उपलब्ध नव्हता. भूपेंद्रनाथ तर खूपच लहान होते आणि बाकीच्या मुलींच्या बाबतीमध्ये त्या काळामध्ये ते काही घर सावरणं वगैरे अशक्य होतं. आणि असं घर कोलमडून पडतंय आणि की या लोकांना मी चांगला धडा शिकू शकतोय, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मला आता याला वेळ नाही आहे, म्हणून घर सोडून निघणं. यावेळेला मोठ्या युद्धातनंच त्यांना तो विजय प्राप्त करून घ्यायला लागला. ही गोष्ट सामान्य माणसाच्या क्षमतेमधली नाही. मग विवेकानंदांनी जगासाठी काय केलेलं आहे हे समजायला विवेकानंदच व्हायला लागेल असं स्वामींनी म्हटलेलं आहे. ती गोष्ट जितका आम्ही विचार करू तेवढं आम्हाला पटत जातं की नाही ही गोष्ट आमच्या लक्षातच आली नव्हती. दुसरी एक गोष्ट अशी आहे की हे सगळं बाह्य कर्म वगैरे या बाबतीमध्ये ते अजिबात इंटरेस्टेड नव्हते. मी जगाला जाऊन तिकडे ज्ञान देईन वगैरे वगैरे असं त्यांना मुळीच वाटत नव्हतं, तशी इच्छाच नव्हती.
आणि तशा प्रकारची इच्छा नसताना त्यांना एकतर रामकृष्णांच्या सान्निध्यामध्ये जे दिव्य ध्यानामधल्या अनुभूती येत होत्या त्या गोष्टींच्या बाबतीमध्ये त्यांचा नकार नव्हता. हे काही डोक्याचे खेळ नाहीत हे त्यांना बरोबर कळत होतं. त्यावेळेला ते जे असं म्हणत होते की सोहम म्हणण्याच्या सारखं पाप नाही, त्यावेळेला त्याची थट्टा पण करत होते. आणि ते थट्टा करत असताना तिथं हाजरा महाशय म्हणून होते आणि त्यांच्याबरोबर ते नुसते विनोदाचे इमले चाललेले होते. आणि काय तर म्हणे सगळंच ब्रह्म. तर त्यावेळेला नरेंद्रनाथ म्हणजे काय म्हणते, लोटी ब्रह्म, तांब्या ब्रह्म, पाणी ब्रह्म, अहो सगळंच ब्रह्म. त्यावेळेला रामकृष्ण तिथं आले. म्हणतोच तरी काय? तर म्हणले हो हेच म्हणतोय की लोटी ब्रह्म, तांब्या ब्रह्म, पाणी ब्रह्म, सगळंच ब्रह्म, मी ब्रह्म. तर त्याच्यावर रामकृष्ण म्हणले अरे हो खरंच, लोटी ब्रह्म, तांब्या ब्रह्म, पाणी ब्रह्म, सगळंच ब्रह्म. असं म्हणून हसत हसत सहज त्याने त्यांच्या खांद्यावरती हात ठेवला. आणि त्यानंतर त्यांची मनोवृत्ती जी काही पालटून गेली, त्यांना ही जी आंतरिक अनुभूती आली की ती जी काही दृष्टी संदेहवादी होती ती नष्टच झाली. आणि त्यांना चक्क अनुभूती यायला लागली की सगळीकडे चैतन्याचा आविर्भाव आहे. आणि ते जेवत असताना खात असताना ते असं बघत होते की ही अवस्था कुठल्या तरी अवस्थेमध्ये असं वाटू शकेल, परंतु दररोजचे जीवन व्यवहार करताना हे वाटू शकेल का? तर ते बघत होते. तर त्या ह्याच्यामध्ये संबंध दिवसभर त्यांनी असं लिहून ठेवलेलं आहे की संपूर्ण दिवसभर की ह्या सगळ्याच ज्ञानाची उपलब्धी सदोदित होत होती. त्याच्यानंतर काय खात असे ते कळत नसे, किती खात होतो हे कळत नव्हतं, दुसरंच कोणीतरी जेवतो आहे असं वाटत होतं. आईला असं वाटलं की याला काहीतरी रोग झालेला आहे, कारण की इतकं कोण खाणं शक्य नाही. अशा प्रकारचं ती जी काही अनुभूती होते. त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी तेच चैतन्य सगळीकडेच व्यापून आहे अशी आंतरिक अनुभूती येत होते. याच्यामध्ये हा सगळा जग हे स्वप्न आहे आणि का सत्य हे ईश्वर तत्वच आहे अशा प्रकारचा अनुभव सगळा वेळपर्यंत त्या हेदुवा नावाचा तलाव होता, त्या तलावाच्या काठी ते ज्या वेळेला जाऊन फिरत फिरत गेले, कारण की त्यांना हे सहनच होत होतं. लोकांच्या मध्ये असताना ही अनुभूती सततच चालू होती. आणि ते बघताना विवेकानंदाने त्याला जे लोखंडी कठडे होते त्या लोखंडी कठड्याला धरून स्वतःचं डोकं आपटून बघितलं की हे सत्य आहे का स्वप्न आहे. कारण की ही अनुभूती मान्य करायला मन तयार नव्हतं आणि अनुभूती तर येत होती. त्याच्यावरती त्यांनी असं, आणि काही काळानंतर थोडीशी अवस्था ओसरली, त्यावेळेला त्यांनी असं ठरवलं की या अद्वैताचा ओझरता अनुभव आल्यानंतर माझी ही अवस्था झाली तर हा अखंड अनुभव घेणारे जे आहेत त्यांचं म्हणणं खोटं नाही म्हणता येणार. अडचण होती की निराकारी ध्यान पद्धतीमुळे ध्येय काय आहे तर निराकार आणि मदत करणारं सगुण ब्रह्म. निराकार पण सगुण ब्रह्म, त्याला आकार नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. आणि त्याच्या काहीतरी कल्पना, कुणालाही अनुभूती नाही, नुसतीच वैचारिक दृष्टीने ते सगळं ठरवलेलं होतं. आणि मग वैचारिक दृष्टीने ज्या वेळेला ध्येय ठरवतो त्यावेळेला ते ध्येय बहुतेक वेळा काल्पनिक असतं आणि त्याचा अनुभव त्यामुळे येत नव्हता. रामकृष्णांनी ही त्यांची अडचण सोडवली होती. आणि त्यांनी असं म्हटलं होतं की देवाला तू असं म्हण की तू जसा सत्य स्वरूपात आहेस तसा सत्य स्वरूपामध्ये मला दर्शन दे, अशी प्रार्थना करून तू बसत जा. त्याचं तत्वस्वरूप काय आहे, रामकृष्णांचं जे सांगण्याचे जे काही खूपच सुंदर दृष्टांत असत की आंबे खायला आला तर आंबे खा आमराईमध्ये, त्याप्रमाणे अनुभूतीच्या प्रांतामध्ये अनुभूती घे ना, तू त्याचं विश्लेषण करत बसू नकोस. आंबे खायला आला आंबे खा. या बागेमध्ये झाडच किती, प्रत्येक झाडाला पानच किती, ह्याची तुला काय कळ आहे की तू आंबे घ्या. आणि त्यांचं ते सांगण्याची पद्धत होती की समजा का कलालाच्या दुकानात, म्हणजे दारू विकणाऱ्याच्या कलालाच्या दुकानात गेल्यानंतर एक छटाक दारूने जर का माझं भागता आहे तर त्याच्या दुकानामध्ये दारूच किती म्हण हे विचार करण्याचं मला काय कारण बाबा, मी माझी पूर्ती म्हणजे आपण ते तसलं करायचं नाही, म्हणजे सांगतो. दृष्टांत आहे, दृष्टांत आहे की त्याप्रमाणे ह्या सगळ्या त्याचं ऐश्वर किती, त्याचं जग किती, माझा आणि त्याचा संबंध, एवढीच एक गोष्ट महत्वाची.
ही गोष्ट विसरली जाते. बहुतेक वेळेला सगळं तत्वज्ञान, त्याच्यानंतर जगात तो कसा वावरतो आहे, त्याचं सगळं ऐश्वर काय आहे वगैरे वगैरे असल्याच गोष्टींची चर्चा चालते. ही गोष्टीची चर्चा करण्याचं कारण आहे माझा त्याचा संबंध काय, हा सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट आहे. आणि तो मला समजून देईल हा तुझा भाव ठेव, आणि तो भाव त्यावेळी ठेवशील त्यावेळेला तो निर्गुण निराकार, सगुण साकार, त्याच्यानंतर ते सगुण ब्रह्म वगैरे हे सगळं सोडून दे. त्याला तू असं म्हण की तू जसं सत्य स्वरूपात असशील तसंच मला दर्शन दे ना, तसंच मला समजून दे ना. मग तो तुला तसंच समजून देईल. इतकी डायरेक्ट मेथड होती. त्यामुळे निष्कंप दीपज्योतीसारखं मन ते निश्चल करत असत. ते त्यांना अगोदरच्या पद्धतीमुळे पण जमत होतं की मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करायचं, त्याच्यानंतर निश्चल दीपज्योतीसारखं मन स्थिर ठेवायचं. पण ते स्थिर ठेवता ठेवता या ईश्वराला प्रार्थना करून किंवा तू जसा आहेस सगळीकडे आहेस, माझ्या पण आतमध्ये आहेस, आणि त्याच ठिकाणी स्थिर करता करता त्यांचं मन स्वमध्ये विलीन होत असतं. आणि मग त्याला ती आध्यात्मिक अनुभूती सखोल यायला लागली. आणि त्याच वेळेला रामकृष्णांची जाण्याची वेळ आली. हा सगळा प्रवास जो आहे, हा सगळा प्रवास ईश्वर प्राप्ती झालीच पाहिजे, आणि ती न झाली तर या सगळ्या बाकीच्या गोष्टींना काहीही अर्थ नाही, अशी जी रामकृष्णांची मूळ धारणा होती तीच गोष्ट विवेकानंदांच्या बाबतीमध्ये होते त्यांच्या वयामध्ये. आणि त्याला रामकृष्णांना बाकी कुणीही उपलब्ध नव्हतं, आणि विवेकानंदांना रामकृष्ण स्वतः उपलब्ध होते. ही एक गोष्ट असली तरी देखील विवेकानंदांची बाह्य परिस्थिती पूर्णपणाने विरोधी होती, परंतु रामकृष्ण मात्र सांगायला होते. त्यामुळे त्यांनी ही त्यांची बाह्य सर्व गोष्टींच्या कुठल्याही अडचणींच्या बाबतीत काही न सांगता त्यांची ही ध्यानातली अडचण होती ती त्यांनी निवारण केली होती. आणि हे झाल्यानंतर एक मार्गी ध्यान करायला नरेंद्रनाथांनी सुरुवात केली, आणि त्याच वेळेला तो कॅन्सर बळावला. आणि मग मात्र जे काही युद्ध सुरू झालं त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी होत्या. घरची गरीब परिस्थिती, वडील गेलेले, तो एक भाग. दुसरी गोष्ट म्हणजे रामकृष्णांच्या जवळ असलेल्या या सर्व तरुणांना एकत्रित धरून ठेवण्याची आवश्यकता, आणि त्याची जबाबदारी रामकृष्णांनी विवेकानंदांवर दिलेली होती. त्यामुळे त्यांना धरून ठेवायचं ही दुसरी गोष्ट. आणि माझी आध्यात्मिक अनुभूती, ज्या मार्ग मला नीट आता कळलेला आहे, पण ज्या पॉइंटला किंवा ज्या ठिकाणाला जाऊन ती भिडली पाहिजे आणि ती अवस्था मला प्राप्त झालीच पाहिजे, त्याशिवाय या गोष्टी संदिग्ध राहतील. आणि मग त्याच्यानंतर हे संदिग्धता निवारण कोण करेल? रामकृष्ण गेले तर. आणि अशा प्रकारचे 3 गोष्टींची एकाच वेळेला घाई सुरू झालेली होती. या ठिकाणी विवेकानंदांनी जे युद्ध केलं तसं युद्ध त्यांनी संबंध जन्मामध्ये कुठेही केलं नाही. त्यांना ती गोष्टी इतक्या महत्वाच्या वाटल्या पण नाहीत. आणि ही गोष्ट युद्ध पातळीवरती करणं आवश्यक आहे, याचं कारण की ती एक परिस्थिती आहे. परंतु मी तुम्हाला अशा प्रकारचं प्रकाशित त्यांच्या जीवनावरून करण्याचा प्रयत्न करतो आहे की ही गोष्ट कायमच युद्ध पातळीवर करण्याची आहे. ही गोष्ट आम्ही अशी युद्ध पातळीवर कधीही घेत नाही. संतांच्या मध्ये आमच्यामध्ये फरक हा राहतो की एका विशिष्ट पातळीवरती जाईपर्यंत हे युद्धच केलं पाहिजे. आणि तसं जर का आम्ही केलं नाही तर सुखाच्या मध्ये ह्या सगळ्या गोष्टी केव्हा वाहून जातील त्या आपल्याला न कळत वाहून जातात. आमच्या सगळ्या वेळा चुकतात, आम्हाला काही करावंसं वाटत नाही. देव करून घेईल अशा किंवा गुरु करून घेतील अशा प्रकारच्या मनामध्ये भावना निर्माण होतात आणि त्या भावना खऱ्या आहेत असं वाटायला लागतं. आणि कदाचित त्या भावनांच्या पाठीमागे माझं जे करणं आहे त्याच्यामधला वेग कमी झालेलं हे लपलेलं असतं. हे विवेकानंदांच्या बाबतीत झालं नाही, कारण की त्यांना ती आध्यात्मिक अनुभूती यायलाच सुरुवात झाली नसती तर ते संदिग्धवादीच झाले असते. पण ती अनुभूती नक्की करायचं काय हे कळून गेलं होतं. आता प्रश्न एवढाच होता की ती अवस्था मॅच्युअर होणं हे आवश्यक आहे, कारण की अन्यथा रामकृष्णांनी देह ठेवला तर कोण सांगेल. या बाबतीमध्ये 11 डिसेंबर 1885 रामकृष्णांना काशीपूरला आणलं गेलं आणि 18 ऑगस्ट 1886 म्हणजे 7 महिन्यांनी त्यांनी देह ठेवला. आणि ते होण्याच्या थोडंसंच अगोदर विवेकानंदांना ही ध्यानाची अवस्था नीटपणाने समजून यायला लागलेली होती.
म्हणजे आता त्यांना जो उपलब्ध काल होता तो विवेकानंदांना माहीत पण नव्हता, परंतु तो साधारण 7 महिन्याचा होता. त्या काळामध्ये नरेंद्रला उपलब्ध झालेली वैद्यक शाखेची सगळी पुस्तकं, त्यांनी काही पुस्तकं वाचली आणि ती तज्ञांशी त्यांनी बोलणं केलं असं दुसऱ्या कोणीही साधकाने केलं नव्हतं. त्यावेळेला इतकं काही शास्त्र समाजापर्यंत आज जसं जितकं आलेलं आहे तितकं त्या काळात नव्हतं. ही खूप पूर्वीची गोष्ट आहे, 1886 सालची. त्यावरून तुमच्या लक्षात येईल. पण त्यावेळेला उपलब्ध असलेली वैद्यकशास्त्राची पुस्तकं वाचून हा रोग काय आहे हे समजून घेतलेलं होतं आणि या रोगात काय होऊ शकतं यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करून नरेंद्रने घेतली होती. आणि ते झाल्यानंतर त्यांनी असा निष्कर्ष काढला होता की हा कर्करोग आहे आणि याला आत्ता औषध उपलब्ध नाही. आणि यांच्या सहवासाला आपण लवकरच मुकणार आहोत. त्यावेळेला नरेंद्रनाथांनी एकदा सगळ्या शिष्यांना बोलून, म्हणजे त्यावेळेचे तरुण त्याचे मित्र रामकृष्णांचे शिष्य, त्यांना बोलून एकदा सांगितलं होतं की जे शारदानंदांनी नोट डाऊन करून ठेवलं होतं. आणि त्यावेळेला ते असं म्हणाले, ध्यान, प्रार्थना, सेवा या मार्गांनी जेवढा आध्यात्मिक प्रकाश त्यांच्यापासून मिळवणं शक्य होईल तेवढा मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करायला हवा. याचे कारण मी अनेक प्रकारांनी हे पडताळून पाहिलेलं आहे की यांचा हा आजार शेवटचाच आहे. आता आपल्या हाताशी वेळ किती आहे हे मला सांगता येणार नाही, पण आपल्या हाताशी जो काही वेळ आहे तेवढ्यात हे आपण अधिकाधिक साधलं पाहिजे. हे आपण आत्ताच केलं नाही तर एकदा ते आपल्यातून निघून गेल्यानंतर आपल्या पश्चात्तापाला सीमा उरणार नाही. इतकं त्यावेळेला इतर कोणालाही जाणवलेलं नव्हतं. त्यांचा फक्त भावच होता आणि रामकृष्ण गेले तर आपल्याला कोण वगैरे असं होतं. पण नरेंद्र इतके जागरूक होते, रामकृष्ण गेले तर आपल्याला कोण कशा बाबतीत, तर ही जी आध्यात्मिक अनुभूती होते त्याचा यथार्थ मार्गदर्शन हे सोडून कोणी करू शकणार नाही. आपण हे काम करून घेऊ. आता पुढे बघा, ही गोष्ट फार महत्वाची त्यांनी सांगितली त्यावेळेला की आपण हे काम करून घेऊ किंवा ते काम हातावेगळं करू आणि मग ईश्वराच्या उपासनेकडे वळू. अशा मूर्खपणाच्या विचारात आपण वेळ व्यर्थ वाया घालवतो आहोत. सर्वांच्यासाठी कायमची ही गोष्ट आहे की हे कंप्लीट झाल्यानंतर मी ते करीन असं वाटणं हा मूर्खपणा आहे असं विवेकानंदांनी सांगितलं. त्या काळात तर त्या वेळात तर तो होताच होता. असं करणं म्हणजे वासनेत अधिकाधिक गुंतत जाणं आहे. वासना हा मृत्यूच होय, आपण ती समूळ उपटून टाकली पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून त्यांनी त्या काशीपूरच्या उद्यानगृहामध्ये एका ठिकाणी एक मोठी, आता नरेंद्रनाथांना एकदा एखादी गोष्ट मनात आली की ते केल्याशिवाय राहत नसत, त्यामुळे काटक्या नंतर जे काही पालापाचोळा सगळं मिळून एक मोठी धुनी पेटवली आणि त्यांनी आपल्या मित्रांना सांगितलं की ज्या ज्या काही वासना आहेत त्या वासना या संहिता आहेत असं समजा आणि या होमामध्ये टाकून द्या. आणि मग सगळे ते तरुण मुलं माझ्या मनात असलेली ही वासना मी अग्निदेवा तुला अर्पण करतो असं करून त्यांनी सगळ्यांनी त्या वासनांचा होम केला. ही गोष्ट क्रियात्मक रीतीने होते का, पण त्याचा एक संस्कार होतो आणि तो विलक्षण संस्कार त्या मुलांच्या मनामध्ये त्या काळामध्ये झाला की सगळ्या वासनांच्या रात्र ध्यान करत असत. दिवसा हे सगळे जे घराचे सगळे व्याप सांभाळणे, तरुण शिष्यांना एकत्रित करणे, रामकृष्णांची सेवा करणे आणि रात्री पंचवटीमध्ये जाऊन दक्षिणेश्वरला ध्यान करणे. आणि त्याच काळामध्ये ते बुद्धगयेला सुद्धा गेले आणि 3 दिवस तिथं जाऊन राहिले होते. आणि ते हेच साठी राहिले होते की ही अवस्था स्थिर होण्याच्यासाठी पवित्र स्थानाच्या ठिकाणी ध्यान करायला पाहिजे. ध्यानाचा मार्ग आता मला कळलेला की असंच करायचं आहे. आणि त्यानुसार ते बुद्धगयेला गेले. त्याच्यावरून सुद्धा इतर लोक अतिशय रुष्ट झालेले होते की रामकृष्णांना असं टाकून तुम्ही तिकडं कुठं गेला होतात यासाठी म्हणून. आणि त्यावेळेला सुरेंद्रनाथ जे या सगळ्या गोष्टीला पैसा पुरवत होते ते त्यांच्यावरती रागवलेले होते, नरेंद्रनाथांच्यावरती. त्यावेळेला रामकृष्णांनी एकच वाक्य काढलं, इथं सोडून दुसरीकडे कुठं जाण्याची त्याची काय बिशाद आहे.
इथं सोडून दुसरीकडे कुठं जाण्याची त्याची काय बिशाद आहे. हा शब्द, असा शब्द त्यांनी वापरला, त्याची काय बिशाद आहे. आणि खरोखरीच नरेंद्रनाथांना हे लक्षात आलं की दुसरीकडे कुठे जाऊन ही ध्यानाची अवस्था मी स्थिर करून घेईन आणि त्याच्यानंतर या अंतिम अवस्थेची उपलब्धी करून घेईन, असा मी स्वकर्तृत्वावर प्रयत्न जरी करायचा असला तरी देखील तो त्यांच्या सान्निध्यात करायला पाहिजे. ते गुपचूप केले होते. कारण हे नव्हतं की रामकृष्णांच्या जवळ असलेली क्षमता कमी आहे असा त्यांचा भाव नव्हता, परंतु त्यांचा भाव असा होता, रामकृष्ण असतानाच हे झालं पाहिजे, त्यासाठी मी काय करू शकतो, याच्यासाठी चाललेला तो अत्यंत प्रामाणिक प्रयत्न होता. युद्ध होत आहे, तुम्ही लक्षात घ्या. मग पंचवटीला जाऊन ध्यान करणं, बुद्धगयेला जाऊन ध्यान करणं, हे सगळ्या गोष्टी केल्या. शिवरात्रीला हे सगळेजण ध्यान करत होते. त्यावेळेला ही शक्ती किंवा ही अवस्था आपल्याला प्राप्त होते आहे आणि त्याच्यातनं त्याची काही बाह्य अभिव्यक्ती पण आहे, जी रामकृष्णांच्या बाबतीमध्ये होती तशीच आहे, असं पण विवेकानंदांना, नरेंद्रनाथांना जाणवलं होतं. आणि ध्यान करताना त्यांच्याबरोबर असलेला जो एक काली म्हणून त्यांचा गुरुबंधू होता, त्याला त्याने असं सांगितलं की मी ध्यान लावतो आणि तू माझ्या अंगाला बोट लावून स्पर्श कर. थोडा वेळ मी ध्यानात गेल्यानंतर तुला काय होतं ते तूच सांग. आणि ज्या वेळेला त्यांनी त्या प्रकारे ध्यान लावलं आणि त्यांनी त्याला स्पर्श केला, त्यावेळेला त्याच्या अंगामध्ये विद्युत प्रवाह संचारित होतो आहे, अशा प्रकारची त्याला अनुभूती आली. सर्व प्रकारे सगुण भक्ती भाव असलेला माणूस, पण संपूर्णपणे निराकार ब्रह्म या प्रकारच्या भावाने विश्वामध्ये ते चैतन्य आहे शरीरामध्ये, आणि त्या अवस्थेच्या बाबतीमध्ये विचार सगळे बदलून गेले त्याचे. जी गोष्ट रामकृष्णांनी नरेंद्रनाथांच्या बाबतीत केली होती तीच गोष्ट घडली त्याच्या बाबतीत. हे झाल्यानंतर रामकृष्णाने त्यांना वरती बोलवलं. हे सगळं खाली चाललेलं होतं काशीपूरला, आणि वरच्या मजल्यावर रामकृष्ण होते. वरती बोलवलं आणि त्यांनी नरेंद्रला झापलं. जमा होण्याच्या अगोदर खर्च करायला तुला कोणी सांगितलं? हे त्यांचे शब्द आहेत. जमा करण्याच्या पूर्वीच वेळ, त्या पोराचं तू आज किती नुकसान केलंस याचं तुला कल्पना आहे का? याचं कारण की सगुण साकार मार्गातनं तो त्या अवस्थेपर्यंत जाऊ शकेल, हे रामकृष्ण म्हणतात. यांनी अवस्थाच बदलून टाकली, तुला ते करण्याचा अधिकार नाही. हे बघा की हे दोन जण हे अत्युच्च पातळीवरच्या व्यक्ती होत्या, आध्यात्मिक. त्यामुळे एक व्यक्ती आध्यात्मिक पातळीत इतरांच्या बाबतीमध्ये प्रयोग करते, हा दुसऱ्यांच्या माणसांचे शरीर हा आपले प्रयोग करण्याची स्थानं नसतात. रामकृष्ण मग विवेकानंद जे कासावीस होते की रामकृष्ण असताना जे झालं पाहिजे, तर या गोष्टी सुद्धा चुकीच्या प्रवृत्ती किंवा याच्यातनं विकसित होऊ शकतात. आणि मग त्याच्यानंतर स्पर्श करून एखादी आध्यात्मिक अनुभूती देणारा बाबा मी होऊन जाऊ शकेल. असले काही भानगडी ते करत नव्हते. मिठ्या मारून अध्यात्म वगैरे असलं ते काही प्रकार नव्हते. स्वच्छ तुझी अनुभूती पहिल्यांदा तू स्थिर कर. हे सगळे प्रकार तुला कोणी सांगितले? खरा गुरु असला पाहिजे, तो सांगू शकतो की असं करायचं नसतं. कुणीही कौतुक केलं असतं, हो का असं झालं का? रामकृष्ण होते ते सर्वसाधारण कौतुक करणाऱ्या माणसांच्या पैकी ते नव्हते. ती वेळ पण नव्हती, कारण की 1-2च महिने राहिले होते. कदाचित तेवढे पण नसते, ते पण माहीत नव्हतं. मग त्याच्यानंतर नरेंद्रनाथांनी स्पष्ट सांगितलं की या अवस्थेची अंतिम स्थिती जी मला प्राप्त झाली नाही, तर मी तुमचं कार्यबिर्य काही करू शकणार नाही. रामकृष्णाने मोठी निर्भर्सना केली की मोठा वटवृक्ष होऊन तुझ्या खाली अनेक पांतस्थ विसावतील. हे सोडून तो अगदी स्वतःच्या वैयक्तिक उन्नतीच्यासाठी धडपडणारा क्षुद्र जीव दिसतोय. तसं काही असलं तरी हे झाल्याशिवाय मी ते करू शकणार नाही, असं स्वच्छ सांगून टाकलं. पण हे सांगताना तिथपर्यंत पातळी आलेली होती हे विसरून जाऊन
चालणार नाही. नाही तर उद्या कुणीही गुरु दिसला की मी ते करूच शकणार नाही असं झालं, आपण कायच करू शकणार आहे. त्या अवस्थेला पोचणाऱ्या माणसांनी म्हणण्याला महत्व आहे. पण आम्ही आमची आध्यात्मिक अवस्था कुठं आहे आणि आम्हाला कुठं जायचं हे समजून घ्यायला पाहिजे. आणि त्यावेळेला त्याच्यासाठी युद्धासार पातळीवरती प्रयत्न करायला पाहिजे. तसं जर केलं नाही तर मुळीच होत नाही. त्यानुसार हे युद्ध चाललेलं होतं, त्याबरोबर त्यांना शिकवणं पण चाललेलं होतं. आणि निर्विकल्प समाधी त्या अवस्थेमध्ये थोडा वेळ जरी मी गेल्याशिवाय, ती अवस्था मला कळल्याशिवाय मी काही करू शकणार नाही. विवेकानंदांचं थोडंसं मनामध्ये अशा प्रकारची धारणा होती. एकदा ती गोष्ट तशी जाते, अशा प्रकारे होते हे कळलं की पुढच्या वेळेला कुणाच्या मदतीची काय गरज आहे, आपण डायरेक्ट. तर रामकृष्णांनी हे ओळखलं होतं आणि त्यांनी हे पण ओळखलं होतं की नरेंद्रच्या व्यक्तिमत्वाच्या बाबतीमध्ये आपल्याला फार मोठं त्याला ताणता येणार नाही. आणि दुसरी एक गोष्ट महत्वाची होती की मोठं कार्य जर उभं करायचं असेल तर ही व्यक्ती स्वतः त्या गोष्टींच्या बाबतीमध्ये निसंदिग्ध असणं आवश्यक. आणि त्यामुळे रामकृष्णांनी असं म्हटलं की चल तू हे करत राहा आणि तुला ती अवस्था प्राप्त होईल. आणि खरोखरीच ती लगेच प्राप्त झाली नाही. त्याच्यानंतर ते पुन्हा प्रयत्न करत होते आणि त्या प्रयत्नामध्ये अचूकता होती आणि अत्यंत प्रामाणिकपणा होता. रामकृष्णाने ती जी अडचण होती, सगुण ब्रह्म आणि निराकार आणि एक्झॅक्टली अनुभूती काय दे, हा काल्पनिक भाग बाजूलाच काढून टाकलेला होता आणि ईश्वराला सरळ आवाहन करून स्वमध्येच त्याचा अनुभव घेण्याची प्रक्रिया सांगून दिली होती. ती ते मॅच्युअर करत आलेलेच होते आणि त्या अवस्थेमध्ये त्यांना ती अवस्था प्राप्त झाली. मग ते झाल्यानंतर ते त्या वेळामध्ये ओरडले की अरे गोपाल, माझं शरीर कुठं आहे, अरे गोपाल, माझं शरीर कुठं आहे. आणि त्यानंतर मग तिथं बाजूला गोपालदा म्हणून एक जण होते, त्यांना हाक मारून त्यांनी विचारलं आणि सगळं शरीर लाकडाच्या ओंडक्यासारखं झालेलं होतं. श्वास काही लागत नव्हता. निरंजन म्हणून जो त्यांचा गुरुबंधू होता, त्यांनी बघितलं की हा श्वास गेलाच. आणि त्यांनी स्वच्छवरती जाऊन सांगितलं की रामकृष्णांना की नरेंद्र मेला. त्याचं शरीर लाकडाच्या ओंडक्यासारखं आणि बर्फासारखं थंडगार पडून गेलेलं आहे. आणि हे झाल्यानंतर रामकृष्ण असं म्हणले की त्याच अवस्थेत त्याला राहून द्या, फार कटकट करत होता. बघा ही गोष्ट की त्याच्यावरती मी त्याला ही अवस्था प्रदान करून दिलेली आहे, तुम्हाला काय कळत नाही, काही नाही, फार कटकट करत होता. त्याच्यानंतर विवेकानंद ज्या वेळेला म्हणजे नरेंद्रनाथ परत रामकृष्णांच्याकडे गेले, त्यावेळेला नरेंद्रनाथ असं म्हणाले की आता मला याच आनंदात राहू द्या. त्यावेळेला रामकृष्णांनी त्यांची निर्वर्चना केली नाही. कारण अशा अवस्थेमध्ये कुठलाही हार्श शब्द सहन करणं शक्य नसतं, म्हणजे आघात होतो. योगाच्या एका विशिष्ट अवस्थेमध्ये गेल्यानंतर आतमधली अवस्था इतकी शांत असते आणि किंवा तत्वाशी जोडलेली असते, तर या पद्धतीत त्याच वेळेला त्याच्या कॉन्ट्रॅडिक्टरी काही झालं तर मोठा आघात होण्याची शक्यता असते. तर त्यावेळेला रामकृष्णांनी त्यांना असं म्हटलं नाही की काय तू क्षुद्र बुद्धीचा आहेस वगैरे, हे सगळं अगोदर म्हणून झालं होतं. त्यावेळेला ते असं म्हणाले तू चिंता का करतोस. ते असं म्हणाले की हा जो आनंद तू अनुभवलेला आहेस, हा आनंद एका विशिष्ट अवस्थेत तुला प्राप्त झाला असं राहणार नाही. हा आनंद स्वाभाविक होऊन जाईल, म्हणजे सर्व काळामध्ये हा आनंद तुला मिळू शकेल. जगन्मातेच्या कृपेने नेहमीच्या अवस्थेत देखील सर्वत्र जीवमात्रांच्या ठायी ईश्वर तत्वाचा आविष्कार असल्याचा तुला प्रत्यय येत राहील. कारण की त्यांनाही माहिती होतं की शिवभावे जीवसेवा हा मूल मंत्र हा घेणार आहे आणि तशा प्रकारचं कार्य करताना ह्याच्यामध्ये यथार्थ शिवबोध झाला पाहिजे. त्याच्यामध्ये केवळ भावना असून उपयोग नाहीये किंवा सगळेच देव आहेत सगळेच देव आहेत अशी भावना गोकून तसं वाटत नाही.
हा जो आंतरिक ईश्वर तत्वाच्या अनुभूतीचा तुला अनुभव आलेला आहे, ती अनुभूती जगावरती प्रोजेक्ट होईल आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये तुला ईश्वर तत्व हे प्रत्ययाला येईल आणि मग तू यथार्थपणे प्रत्येक ठिकाणी त्याच अवस्थेचा अनुभव नसून स्वाभाविक होऊन जाईल. असं त्यांनी सांगितल्यानंतर मोठं कार्य जगात करशील, अनेकांच्या ठाई आध्यात्मिक भाव जागृत करशील, अत्यंत दुर्बल गरिबांचा दुःखभार हलका करशील, असा आशीर्वाद दिला. पुढे जे झालं ते युद्ध होतं. वेगळ्या वेगळ्या प्रकारांनी पुन्हा ती अनुभूती प्राप्त करून आणि ते असं म्हणाले, पण आता कुलूप लावलेलं आहे आणि किल्ली माझ्या ताब्यात राहील. आणि ते कुलूप उघडण्याचा विवेकानंदाने अनेक वेळा प्रयत्न केला. कारण की त्यांना ती अनुभूती जी आलेली होती ती अनुभूती पुन्हा पुन्हा घेण्याची इच्छा होती. आणि त्याच्यानंतर का त्यांना ती इच्छा होती, तर स्वाभाविक गोष्ट आहे. म्हणून त्या गाझीपूरला ज्या वेळेला पवा हरिबाबांच्याकडे गेले त्यावेळेला त्यांना असं वाटलं की हा माणूस आपल्याला जे योग साधना शिकवेल हठयोग पद्धतीने, की ज्याला रामकृष्णांनी मना केलेलं होतं, ते यांनी जर का शिकवलं तर आपण ते कुलूप उघडू पुन्हा एकदा. काय रामकृष्ण असले नसले तर काय आता नाहीच देवी तेवी. ज्या वेळेला ते रात्री घरातून निघाले त्यावेळेला त्यांच्या सगळं डोकं फिरल्यासारखं झालं. ते एका ठिकाणी बसून राहिले आणि रामकृष्णांची हसणारी मूर्ती त्यांना सजोदित समोर दिसत होती. आणि त्याच्याकडे बघता बघता त्यांच्या मनातला तो रात्री त्यांच्याकडे जाऊन योग शिकण्याचा त्यांनी कबूल केलं पण होता, शिकवण्याचा, पण हे त्यांच्यापर्यंत जाण्याच्यासाठी बाहेरच पडू शकले नाहीत. असं दुसऱ्या दिवशी पण झालं, असं तिसऱ्या दिवशी पण झालं, असं चौथ्या दिवशी पण झालं, असं सतत 21 दिवस झालं. बघ किती प्रयत्न केला असेल की नाही मी पुन्हा त्या अवस्थेत जाईन. नो, यू आर नॉट अलाउड. कारण जगन्मातेचं कार्य कोण करेल, हा मुळीच करणार नाही. त्यांना माहिती होतं. तो असं म्हणेल की जगन्माता दुसऱ्या कोणाकडनं तरी करून घे, मी नाही करत. पण हे तुझे लाड चालणार नाही. तर युद्ध का झालं, तर रामकृष्णांच्या बद्दलची निष्ठेचा प्रश्न नव्हता, पण मला ते कुलूप उघडायचे स्वतःच, ते म्हणले असताना देखील. आणि त्या ठिकाणी थोडंसं युद्ध झालं. त्यांना कळलं की असं नाही होणार. स्वतःची अंतिम आध्यात्मिक अवस्था माहिती आहे या पद्धतीने येते आणि ती पद्धत थोडासा वेळ मिळाला की मी त्याच्यात जाईन. परंतु त्यांना जन्मभर सदोदित त्याच्या अगोदरच्या अवस्थेला राहायला लागला. आणि सगळ्या जगामध्ये त्यांना तो प्रत्यय ईश्वर तत्वाचा येतच होता, पण निर्विकल्प याच्यामध्ये मी एकटाच त्याच्यामध्ये जाईन हे तुला मान्यच नाहीये, जगन्मातेला मान्य नाहीये. गुरूंनी सांगितलेलं की आता तुला नाही उघडता येणार. आणि मग ही गोष्ट त्यांच्या जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी अगदी शरीर एकंदर 33 व्याधी होत्या त्यांना. विवेकानंद एका बाजूला शरीर विलक्षण थकलेलं, एका बाजूला विलक्षण कार्य, पण तरी देखील तशाच अमरनाथला जाऊन त्या ठिकाणी राहून पुन्हा एकदा तशा प्रकारची अनुभूती घेण्याचा विवेकानंदांनी स्वतंत्र प्रयत्न केला होता. खूप वेळा ध्यानाच्या अवस्थेमध्ये असत, पण ही गोष्ट त्यांना त्या तत्वाची उपलब्धी तर झालीच होती, पण योगाच्या त्या अवस्थेत त्यांना जायचं होतं आणि ती मात्र प्रतिबंध चाललेला होता. आणि असं करता करता तो शेवटचा दिवस उजाडला 4 जुलै. त्या 4 जुलैच्या शेवटच्या दिवशी 3 तास ते स्वतः एकाग्र ध्यानामध्ये रंगून गेले. आणि त्याच्यानंतर मग त्याच्या अगोदरच्या दिवशी त्यांनी असं म्हटलं की विवेकानंदाने जगासाठी काय केलं हे समजायला एक विवेकानंदच असायला लागेल. अरे स्वतःची ही अंतिम आध्यात्मिक अवस्था बाजूला ठेवून कार्य करणं सोपी गोष्ट नाही आहे. पहिल्यांदा माणसं कार्य करायला जातात, त्यांना आध्यात्मिक अवस्थेचे काही घेणं नसतं. मग व्यक्तिमत्वच वेगळं होतं, जे रामकृष्णांच्या सारखंच व्यक्तिमत्व होतं. रामकृष्णांची त्यांची परिस्थिती भिन्न होती, परंतु तरी देखील विवेकानंद हे अत्यंत प्रामाणिक व्यक्तिमत्व होतं आध्यात्मिक उपलब्धीच्या बाबतीमध्ये. मग आम्हाला जर आदर्श जर ठेवायचा जर झाला तर साधकावस्थेमध्ये विवेकानंदांनी जे काही युद्ध केलं ही आध्यात्मिक अवस्था प्राप्त करून घ्या. बाकीची जी काही युद्ध केली ती युद्ध त्यांच्या दृष्टीने किरकोळच होती.
त्यांच्यात इतक्या काही विलक्षण क्षमता होत्या की त्या दृष्टीने ती युद्ध वगैरे काही विशेष नव्हतीच त्यांना. पण हे फार मोठं युद्ध स्वामीजींनी केलं. हे मोठं प्रेरणादायी आहे आणि याच्याबद्दल फार लिहिलं गेलेलं नाही आहे. तुम्हाला संशोधन करून करून त्यावेळेला काय झालं, प्रत्येक वेळेला तुम्हाला काय झालं, कुठल्या काळामध्ये ते किती वर्षाचे होते, हे सगळं बघायला लागेल. आणि तेव्हा असं लक्षात येईल की ही गोष्ट करण्याच्यासाठी जी आतून असलेली प्रेरणा होती ती इतकी विलक्षण होती. त्यामध्ये सर्वसाधारण लोकांच्या मध्ये अशा प्रकारची प्रेरणा दिसत नाही. स्वतःचा मोठेपणा, जगामध्ये मान्यता मिळवणे, या गोष्टीसाठी अनंत माणसं चांगलं कार्य करतात, पण त्याला ईश्वरीय अधिष्ठान तशा प्रकारचं प्राप्त नसतं. ईश्वर आहे असं नुसतं म्हणणं म्हणजे ईश्वरीय अधिष्ठान नसून ईश्वराच्या तत्वाची स्वतःमध्ये अनुभूती घेणं हेच ईश्वरीय अधिष्ठान आहे. त्याशिवाय कुठलंही कार्य अशा रीतीने उत्तंग रीतीने उभं राहणं शक्य नसतं. कार्य तर सोडूनच द्या, प्रत्येकाच्या जीवनाच्या बाबतीमध्ये जे काही करायचं आहे त्याला दिव्यत्व प्राप्त करून घ्यावं असं वाटतं, पण युद्ध करायची तयारी नसते. आणि त्यासाठी म्हणून हा विषय विवेकानंदांच्याकडे पाहिल्यानंतर असं लक्षात येतं, शारीरिक क्षमता विलक्षण, 20-33 रोग सदोदित निरनिराळ्या प्रकाराने डोकं वर काढत असत आणि त्यांना सदोदित लढावं लागत असे. एका लेखकाने असं लिहिलेलं आहे की दुर्गेसारखे 10 हाताने ते सगळ्या परिस्थितीशी लढत होते, पण फक्त दुर्गेच्या बाबतीमध्ये तिला ॲडव्हान्टेज असा होता की तिच्या प्रकृतीची कधी तक्रार नव्हती. पण विवेकानंदांना ती तक्रार असताना देखील ते लढत होते. आणि हे सगळं त्यांनी वयाच्या 39व्या वर्षात पूर्ण केलं. इतकं कार्य केवढा वेळा आदर्श आहे. जितका अभ्यास कराल तितका अंतःकरणामध्ये उत्साह, प्रेरणा, त्याच्यानंतर दिशा पण जमेल, नाही असं करायला पाहिजे. अशा रीतीने विवेक पद्धतीने अध्यात्म होतच नसतं, पण ते किती वेगाने पूर्ण करता येतं याचं विवेकानंद हे उदाहरण आहे. आणि इतर व्यक्तींच्या बाबतीत म्हणजे जसं ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये वगैरे अशा प्रकारचं काही दिसून येत नाही. याचं कारण की ते वेगळ्याच कार्यासाठी अवतरलेले होते. पण विवेकानंद, मला असं वाटतं की खरोखरीच नर आणि नारायण आणि त्याच्यामधले हे नराचा अवतार होते. आणि पौरुष प्रयत्नाने मी तिथपर्यंत कसा जाऊ शकेन आणि त्या प्रयत्नाला किती गती असायला लागेल, किती सामर्थ्य लावायला लागेल, या सर्व गोष्टींचा विवेकानंद हे आदर्श होते. आणि तो आदर्श आपण समोर ठेवून आमचं जीवन उभं करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याच्यासाठी जास्तीत जास्त विवेकानंद वाचले पाहिजेत, जास्तीत जास्त ते अनुभवले पाहिजेत, स्वतःच्या आतमध्ये ते अनुभवले पाहिजेत की नाही विवेकानंदांचा एक कण माझ्या अंतःकरणाला स्पर्श करेल का, असाच माझा प्रयत्न असला पाहिजे. विवेकानंद किती मोठे होते, त्यांनी विश्वविजय कसा मिळवला याच्या गौरव गाथा तर आम्हाला गौरवास्पद आहेत, पण त्या उगाळ्यात राहण्याने आमचा काहीही फायदा होणार नाही. पण विवेकानंदांनी युद्ध कसं केलं, या थोड्या वेळामध्ये ही अनुभूती कशी मिळवली, त्याच्यासाठी म्हणून त्यांनी अचूकता कशी प्राप्त करून घेतली त्यांच्या ध्यानाच्या अवस्थेमधले, हे सगळं जर का आम्ही केलं नाही तर विवेकानंदांचा आमचा केवळ भावनिक संबंध राहील, आत्मिक संबंध राहणार नाही. आणि तो आत्मिक संबंध प्राप्त व्हावा आणि त्यांची कृपा प्राप्त व्हावी यासाठी म्हणून आज आपण इथं आलेलो आहोत. त्यांना आपण अशी प्रार्थना करू की जो जोश तुमच्यामध्ये होता, त्याच्यानंतर जी प्रेरणा तुम्हाला मिळाली, त्याचा एक स्पर्श आम्हाला पण करून द्या आणि आमचं पण जीवन उजळून जाऊ द्या. हरिओम तत्सत.